नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर दयानंद माधवराव गुडेवार, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, उज्ज्वल ग्रामीण महाविद्यालय घोणशी. आजच्या या व्हिडिओ क्लासमध्ये आपण राष्ट्रवादाचे प्रकार, टाइप्स ऑफ नॅशनॅलिझम याचा अभ्यास करणार आहोत. तर राष्ट्रवादाचे वैचारिक अधिष्ठान ज्या पद्धतीचे असते त्या पद्धतीचा राष्ट्रवाद निर्माण होत असतो. राष्ट्रीय भावनांचा आवेग किती आहे यावरही राष्ट्रवादाचे रूप निश्चित होत असते. काळाच्या ओघामध्ये राष्ट्रवादाच्या बहुविध प्रकारांचे निर्माण झालेले आहे. राष्ट्रवादाच्या प्रकाराबाबत अनेक विचारवंतांनी आपापले भिन्न भिन्न मतं मांडलेली आहेत. विविध लेखकांनी आपापल्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादाचे प्रकार सांगितलेले आहेत. प्रकाराबाबतीमध्ये या राज्यशास्त्रज्ञांमध्ये एक वाक्यता दिसून येत नाही, परंतु कोणत्याही एका प्रकारचा राष्ट्रवाद स्थिर असतो असे म्हणता येणे शक्य नाही. राष्ट्रनिष्ठेला जसे वळण मिळेल तसा राष्ट्रवाद रूपांतरित होत असतो. त्यामुळे राष्ट्रवादाच्या भिन्न रूपांना समजून घेणे आवश्यक ठरते. राष्ट्रवादाचा नंबर 1 प्रकार आहे पुराणमतवादी राष्ट्रवाद. तर एडमंड बर्क या विचारवंताने पुराणमतवादी राष्ट्रवादाची मांडणी केलेली आहे. सनातनी पारंपरिक रूढीवादी विचारांना महत्त्व देऊन राष्ट्रप्रेमाला परंपरेशी जोडणारा हा एक प्रकार आहे. फ्रेंच राज्यक्रांतीतील 9 मूल्यांच्या विरोधातील ही एक प्रतिक्रिया होती. प्रामुख्याने इंग्लंडमधील प्राचीन परंपरा व पूर्वापार चालत आलेल्या राजपदासारख्या संस्थाप्रती श्रद्धा व आदर वाढीस लागावा ही पुराणमतवादी राष्ट्रवादाची मूळ धारणा होती. पुराणमतवादी राष्ट्रवादाचे मुख्य लक्ष प्राचीन परंपरातून राष्ट्रप्रेमाचा व राष्ट्रनिष्ठेचा आविष्कार घडवून आणणे हेच असते. पूर्वापार परंपरा व वारसा यांचे उदात्तीकरण करून राष्ट्रीयत्वाचे समर्थन करण्यावर भर देणारा हा एक प्रकार आहे. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असे मत मांडणारा विचारप्रवाह पुराणमतवादी राष्ट्रवादाचेच एक अंग आहे. या राष्ट्रवादाचे अंतिम ध्येय प्राचीन संस्था व इतिहासाचे पुनरुज्जीवन करणे हे असते. रूढीवादी राष्ट्रवाद आधुनिकतेला मारकही ठरू शकतो. नंबर 2 उदारमतवादी राष्ट्रवाद. विकास, स्वातंत्र्य यांना महत्त्व देऊन द्वेषावर नाही तर सहकार्यावर आधारित राष्ट्रनिष्ठांचे भरणपोषण करण्याला चालना देणारा राष्ट्रवाद म्हणून उदारमतवादी राष्ट्रवादाकडे पाहिले जाते. उदारमतवादी दृष्टिकोनातून स्वयंनिर्णयाच्या तत्वाला महत्त्व देऊन वैश्विक शांततेचा पुरस्कार करणाऱ्या या राष्ट्रवादाने 19व्या व 20व्या शतकात व्यापक स्वरूपामध्ये जगाला प्रभावित केलेले आहे. उदारमतवादी राष्ट्रवादामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य, व्यक्तीचे कल्याण, लोकमताचा विचार, लोकभावनेची कदर, मत स्वातंत्र्य, प्रसार माध्यमे इत्यादी घटकाला महत्त्वाचे स्थान असते. लोकशाही शासन व्यवस्थेचा स्वीकार करणाऱ्या देशांमध्ये या प्रकारचा राष्ट्रवाद प्रखर दिसून येतो. कारण लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, व्यक्तिविकास, राजकीय पक्ष, निवडणूक, लोकमत इत्यादीला महत्त्व असते. व्यक्तीला आपल्या स्वातंत्र्याच्या व अधिकाराच्या रक्षणासाठी न्यायालयाची सोय असते. इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, भारत यासारख्या राष्ट्रांमध्ये उदारमतवादी राष्ट्रवाद आपल्याला दिसून येतो. लोकशाहीमध्ये व्यक्ती स्वातंत्र्याला महत्त्वाचे स्थान असल्यामुळे त्यामध्ये उदारमतवादाचा विकास होतो. कारण उदारमतवाद ही व्यक्ती स्वातंत्र्यावर आधारित आहे. नंबर 3 उग्र राष्ट्रवाद. तर उदारमतवादी राष्ट्रवादाच्या अगदी विरुद्धचे रूप म्हणजे उग्र किंवा आक्रमक राष्ट्रवाद होय. हिंसा, द्वेष या 2 बिंदूवर उभारलेला विचार म्हणून आक्रमक राष्ट्रवादाकडे पाहता येते. युद्धज्वर पसरवून राष्ट्रप्रेमाची भरती आणण्याची भाषा जेव्हा बोलली जाते तेव्हा आक्रमक राष्ट्रवादाला पोषक वातावरण तयार झालेले असते असे मानले जाते. मुसोलिनीने मांडलेला फॅशिझम असो किंवा हिटलरचा नाझीवाद हे आक्रमक राष्ट्रवादास महत्त्व देणारे विचारप्रवाह आहेत. मुसोलिनीने तर सातत्याने तो म्हणायचा की स्त्रीला मातृत्व जितके नैसर्गिक असते तितकेच राष्ट्रासाठी युद्ध स्वाभाविक असते. युद्ध व शत्रू राष्ट्राबद्दलचा कमालीचा द्वेष यावरच उग्र राष्ट्रवादाची पायाभरणी केली जाते. राष्ट्रासाठी जनन व मरण असा विचार पेरण्याला व
बिंबविण्याला आक्रमक राष्ट्रवाद प्रोत्साहन देते. उग्रतेतूनच राष्ट्रवैभवाचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. ही लोकांची मनोधारणा तयार करण्यासाठी आक्रमक राष्ट्रवाद प्रयत्नशील असतो. यानंतरचा प्रकार आहे संमिश्र राष्ट्रवाद. एका विशिष्ट वंशाचे, धर्माचे, भाषेचे, एकात्मतेच्या विचाराने एकत्रित येऊन राष्ट्रवादाचा पुरस्कार न करता विविध धर्म, भाषा, संस्कृती व वंशाचे लोक जेव्हा राष्ट्रप्रेमाने बांधले जातात तेव्हा संमिश्र राष्ट्रवादाचा उदय होतो. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात या संमिश्र राष्ट्रवादाचे आपल्याला दर्शन झालेले दिसून येते. तसेच उदारमतवादी, उग्र, प्रगतिवादी, प्रतिगामी, मवाळ, जहाल, मार्क्सवादी अशा भिन्न भिन्न राष्ट्रीय विचारांचा राष्ट्राप्रतीच्या निष्ठेत रूपांतर होऊन राष्ट्रहिताला व राष्ट्रभक्तीला महत्त्व दिले जाते. तेव्हा समान वंश, धर्म, इतिहास, भाषा या गोष्टींना दुय्यम स्थान प्राप्त होते. आज बहुसंस्कृतीवादाने या अशाच संमिश्र राष्ट्रवादाचे निर्माण केलेले आहे. संमिश्र राष्ट्रवाद ही नव्या जगाची गरज आहे, कारण शुद्ध स्वरूपात कोणत्याही एका देशात वंश शिल्लक नाहीत. वंश संकर झालेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादाची पारंपरिक धारणा बदलणे क्रमप्राप्त ठरते. यानंतरचा पुढचा प्रकार आहे प्रागतिक राष्ट्रवाद. प्रागतिक राष्ट्रवादाला शुद्ध राष्ट्रवाद असेही म्हटले जाते. मॅझिनी प्रणीत राष्ट्रवाद हा या प्रकारामध्ये येतो. 1880 पर्यंतच्या कालखंडामध्ये राष्ट्रवाद हा स्वातंत्र्य व लोकतांत्रिक शासन स्थापनेच्या कल्पनेशी निगडीत होता. स्वातंत्र्यवाद व राष्ट्रवाद परस्पर समांतर मानले जाते, कारण राष्ट्रवादी नेते हेच लोकशाहीचे नेते असतात. पण मॅटर्निक काळापासून वेगळा राष्ट्रवाद उदयास आला. साधारणतः प्रागतिक राष्ट्रवाद हा 19व्या शतकामध्ये विकसित झाला. याचे उत्तम उदाहरण म्हणजे इंग्लंड होय. या राष्ट्रवादाची वैशिष्ट्ये काही आपल्याला सांगता येतील. प्रागतिक राष्ट्रवाद हा लोकशाहीवरतीचा असतो. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय इत्यादी घटकावर त्याचा विश्वास असतो. समान वंश, समान भाषा इत्यादींचा पुरस्कर्ता आहे. प्रागतिक राष्ट्रवादात धर्मनिरपेक्षता व सर्व धर्मसमभाव महत्त्वाचा असून राज्य कोणत्याही धर्माचा स्वीकार करत नाही. अनाक्रमणवादी सहजीवन, सहअस्तित्वाचा तो पुरस्कार करतो. आंतरराष्ट्रवादाचा पुरस्कर्ता असून जागतिक एकता, शांतता, सहजीवन, सहकार्यावर विश्वास ठेवतो. वैज्ञानिक दृष्टिकोन, बुद्धिवाद, मानवतावादास महत्त्व देतो. प्रागतिक राष्ट्रवादाला आक्रमकता मान्य नाही. प्रागतिक राष्ट्रवाद व्यापक व उदात्त आहे. नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण केले जाते. कायद्यासमोर सर्व समान आहेत. विषमता, स्वार्थ, संकुचितपणा, भेदभावाचा अभाव आहे. रूढी, प्रथा, परंपरा इत्यादींचा अभाव आहे. अशा पद्धतीनं यानंतरचा राष्ट्रवादाचा पुढचा प्रकार आहे प्रतिगामी राष्ट्रवाद. प्रतिगामी राष्ट्रवादास आक्रमक किंवा अतिरेकी राष्ट्रवाद असे सुद्धा म्हणतात. हा राष्ट्रवाद प्रागतिक राष्ट्रवादाच्या विरुद्ध आहे. या राष्ट्रवादाचा पुरस्कार सर्वप्रथम मॅक्युलेने केलेला आहे. हेगेलच्या लिखाणातूनही अशा प्रकारचा राष्ट्रवाद प्रभावीपणे मांडलेला आपल्याला दिसून येतो. इटलीमध्ये मुसोलिनीने व जर्मनीमध्ये अडॉल्फ हिटलर यांनी याच मार्गाचा अवलंब केला. मुसोलिनी या संदर्भात असे म्हणतो की इटलीपुढे फक्त 2च पर्याय आहेत. इटलीने साम्राज्य विस्तार केला पाहिजे अथवा नष्ट झाले पाहिजे. असेच शुद्ध राष्ट्रवादाचे आक्रमक राष्ट्रवादात रूपांतर करून नेपोलियन बोनापार्ट यांनी हुकुमशहा बनला होता व अनेक राष्ट्रावर त्यांनी आक्रमण केले. या राष्ट्रवादाची वैशिष्ट्ये आपल्याला काही खालीलप्रमाणे सांगता येतील. प्रतिगामी राष्ट्रवाद हा आक्रमकतेवर भर देतो. तसेच हिंसा, क्रांती, युद्ध, जबरदस्ती इत्यादी मार्गावर तो विश्वास ठेवतो. साम्राज्य विस्तार किंवा सीमा विस्ताराचा तो नेहमी पुरस्कार करतो. सैनिकीकरण, लष्करीकरण, युद्धसज्जतेवर तो नेहमी भर देतो. प्रतिगामी राष्ट्रवाद इतर देशांना घातक ठरतो. कमकुवत देशांना आपल्या वर्चस्वाखाली आणणे हा त्याचा अजेंडा असतो. व्यक्तीपेक्षा राष्ट्राला म्हणजेच राज्याला तो अधिक महत्त्व देतो. नागरी स्वातंत्र्याचा तेथे अभाव आढळून येतो. प्रतिगामी राष्ट्रवादातून वंशाचे श्रेष्ठत्व जपले जाते. उदाहरणार्थ हिटलरने ज्यू लोकांची केलेली कत्तल, इतरांचा वंश कनिष्ठ असून आपलाच वंश श्रेष्ठ आहे, आपले रक्त सर्वश्रेष्ठ आहे
अशी भावना निर्माण केली जाते. प्रतिगामी राष्ट्रवादात व्यक्तिपूजेला अधिक महत्त्व दिले जाते. उदाहरणार्थ, इटलीमध्ये मुसोलिनी, जर्मनीमध्ये अडॉल्फ हिटलर, स्पेनमध्ये जनरल फ्रँको, पोर्तुगीजमध्ये डॉक्टर सालाझार इत्यादी अनेक उदाहरणे आपल्याला देता येतील. तसेच एक नेता, एक ध्वज, एक मानचिन्ह, एक राष्ट्रगीत यांचा स्वीकार केला जातो. विशिष्ट धर्मास राजधर्म म्हणून मान्यता दिली जाते. उदाहरणार्थ, पाकिस्तान, इराण, इराक इत्यादी देशात इस्लाम धर्मास राजधर्म म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. सैन्याची शक्ती वाढवण्यासाठी लहानपणापासूनच लष्करी शिक्षण सक्तीचे केले जाते. यानंतरचा राष्ट्रवादाचा प्रकार आहे स्वातंत्र्य केंद्री राष्ट्रवाद. एखादे राष्ट्र जेव्हा गुलामीमध्ये असते तेव्हा त्या राष्ट्रवादाच्या विरोधामध्ये व स्वातंत्र्याच्या अभिलाषेतून जो राष्ट्रवाद जन्माला येतो त्यास स्वातंत्र्य केंद्री राष्ट्रवाद असे म्हणतात. राष्ट्राचे पारतंत्र्य संपुष्टात आणण्यासाठी लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा स्वातंत्र्य केंद्री किंवा साम्राज्यवाद विरोधी राष्ट्रवादाचा उदय होतो. क्रांती, चळवळ किंवा लढा याद्वारे आपल्या राष्ट्राच्या स्वातंत्र्याची मागणी केली जाते. परकीय सत्ता उलथवून टाकण्यासाठी या राष्ट्रवादाचे महत्त्व अधोरेखित करावेच लागते. यानंतरचा शेवटचा राष्ट्रवादाचा प्रकार आहे तो म्हणजे आर्थिक राष्ट्रवाद. जागतिकीकरण व उदारीकरणाच्या नीतीनंतर प्रामुख्याने आर्थिक राष्ट्रवादाची चर्चा केली जात असली तरी साम्राज्यवादी धोरणातही हा राष्ट्रवाद सुप्तावस्थेमध्ये होताच. आर्थिक विकास, परकीय चलन, निर्यातीचे धोरण, जागतिक पातळीवर आपल्या अर्थव्यवस्थेचे मजबूतीकरण यांना आता महत्त्व दिले जात आहे. संकुचित राष्ट्रवादाच्या कक्षा मोडून मुक्त राष्ट्रवादाचा पुरस्कार केला जात आहे. राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला अधिक मजबूत करण्यासाठी लोकांच्या क्रयशक्तीचा उपयोग केला जात आहे. राष्ट्रप्रेम हे आर्थिक विकासाशी जोडून आर्थिक राष्ट्रवाद दृढ केला जात आहे. जपान, अमेरिका, चीन ही राष्ट्रे या राष्ट्रवादाला खूप चालना देताना दिसतात. नव्या शीतयुद्धोत्तर जगामध्ये आर्थिक राष्ट्रवादाने चांगलेच पाय रोवलेले दिसून येतात. यानंतर आपण राष्ट्रवादाचे गुण पाहणार आहोत. तर यानंतर पहा, नंबर 1, राष्ट्रप्रेमाची भावना. तर राष्ट्रवादाचा सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे समाजातील प्रत्येक व्यक्तीमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण होते. हा देश माझा आहे, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, माझ्या देशातील सर्व लोक माझे बांधव आहेत, ही भावना निर्माण होते. या राष्ट्रप्रेमाच्या भावनेतूनच व्यक्तीमध्ये एकात्मता निर्माण होते. देशातील लोकांचे चारित्र्य राष्ट्रवादी बनते. या राष्ट्रवादी चारित्र्यातूनच राष्ट्रप्रेम, राष्ट्रनिष्ठा, देशभक्ती, इतरांबद्दल आपुलकी, परस्पर सहकार्याची भावना निर्माण होते. नंबर 2चा गुण आहे एकात्मता. राष्ट्रवादाच्या भावनेतूनच देशातील सर्व लोकांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण होते. एकात्मतेशिवाय राष्ट्रवादाची निर्मिती होऊ शकत नाही. राष्ट्रवादाच्या निर्मितीसाठी विविध घटकांमध्ये एकात्मता निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे. समाजामध्ये जात, धर्म, वंश, भाषा, संस्कृती इत्यादीवरून भेद असला तरी त्याच्यामध्ये राष्ट्रवादाच्या भावनेतून एकात्मता निर्माण होते. नंबर 3, राष्ट्रविकास. राष्ट्रवादामुळे राष्ट्राची प्रगती किंवा विकास फार मोठ्या प्रमाणात होतो. व्यक्ती विकासापेक्षा राष्ट्रविकासाला महत्त्व दिले जाते. राष्ट्राच्या विकासामध्येच व्यक्तीचे हित दडलेले आहे. या भावनेची जाणीव राष्ट्रवादामुळेच होते. राष्ट्रवादामुळे एकात्मता, सहकार्य, सद्भावना इत्यादीची वाढ होते, ज्यामुळे देशामध्ये शांतता निर्माण होते. राष्ट्रवादाच्या भावनेमुळे समाजातील विषमता, भेदभाव कमी होतो. समाजातील भ्रष्टाचार, लाचलुचपत, वशिलेबाजी, काळा बाजार, कामचुकारपणा इत्यादी दूर करणे शक्य होते. राष्ट्रवादाने प्रेरित झालेली व्यक्ती राष्ट्रासाठी वाटेल ते कष्ट सोसण्यास किंवा काम करण्यास, त्याग समर्पण करण्यास तयार असते. प्रत्येक व्यक्ती आपल्या शक्तीपेक्षा जास्त काम करून राष्ट्रीय उत्पन्नाच्या विकासाला हातभार लावेल. राष्ट्राचा विकास, राष्ट्राची प्रगती, राष्ट्राचा मान, राष्ट्राची प्रतिष्ठा यापुढे व्यक्तिगत प्रश्न, समस्या अत्यंत गौण किंवा नगण्य आहेत असे समजले जाते. थोडक्यामध्ये राष्ट्रवादामुळे राष्ट्राचा सर्वांगीण विकास होतो, दारिद्र्याचे उच्चाटन होते, राष्ट्र संपन्नतेकडे वाटचाल करते आणि राष्ट्रीय सामर्थ्यामध्ये सुद्धा वाढ होताना दिसून येते. यानंतरचा गुण आहे स्वातंत्र्यता आणि स्वयंपूर्णता. राष्ट्रवादाचा स्वातंत्र्यता आणि स्वयंपूर्णता हा एक महत्त्वाचा गुण आहे. राष्ट्रवादाच्या भावनेने प्रेरित झालेली जनता
वाटेल तेवढे कष्ट सहन करायला तयार झालेली असते. प्रत्येक व्यक्तीने जास्तीत जास्त काम केल्यामुळे देशाच्या उत्पादनात वाढ होऊन देश स्वयंपूर्ण स्वावलंबी बनतो. आवश्यक गरजांची पूर्तता होते. कोणत्याही गरजेच्या वस्तूबाबत इतर देशावर अवलंबून राहावे लागत नाही. देशाचे परावलंबित्व दूर होते. आंतरराष्ट्रीय संबंधामुळे देश स्वाभिमानाने स्वतंत्र भूमिका घेऊ शकतो. देश परावलंबी असेल तर देशाचे स्वातंत्र्य नष्ट होते. परंतु राष्ट्रवादामुळे राष्ट्रीय स्वातंत्र्य व स्वयंपूर्णता निर्माण झाली आहे. या मताकडे दुर्लक्ष करता येत नाही. समाजामध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण झाल्याने प्रत्येकाच्या मनात राष्ट्रीय स्वातंत्र्याची इच्छा निर्माण झालेली आहे. अनेकांनी वसाहतीचे वर्चस्व झुगारून नवीन स्वतंत्र सार्वभौम राज्याची निर्मिती केलेली आहे. यानंतरचा गुण आहे सहकार्याची भावना. राष्ट्रवादाच्या प्रेरणेतून साम्राज्यवादाच्या विळख्यातून स्वतंत्र झालेल्या राष्ट्रामध्ये परस्पर सहकार्याची भावना निर्माण होते. नवोदित राष्ट्राला स्वतःच्या देशाचा आर्थिक विकास करावायचा होता. त्यासाठी त्यांनी आपली आर्थिक भूक भागविण्यासाठी सहकार्य, सहजीवन, सामंजस्य, शांतता इत्यादी सारख्या मार्गांचा अवलंब केला. तसेच प्रत्येक देशातील नागरिकाला सहकार्य, शांतता, सुव्यवस्था, शिस्त, अनुशासन इत्यादींची प्रेरणा मिळाली. त्याचा परिणाम असा झाला की आंतरराष्ट्रीय मानवतावादाच्या विकासाला, अखिल मानवजातीच्या हक्काचे संरक्षण करण्याला चालना मिळाली. त्यानंतरचा गुण आहे राष्ट्रीय संस्कृतीचे जतन. तर राष्ट्रवादाच्या भावनेतून राष्ट्रीय संस्कृतीचे संरक्षण होते. लोकांमध्ये जागृती निर्माण झाल्यामुळे मातृभूमी, इतिहास, रूढी, प्रथा, परंपरा, धर्म, खेळ, भाषा, वंश, साहित्य, कला इत्यादी विषयी अभिमान निर्माण होऊन त्याचे संरक्षण करण्याकडे कल निर्माण झाला. प्रत्येक देशाची संस्कृती स्वतंत्र असते. आपल्या संस्कृतीचे रक्षण, जतन, संवर्धन, जोपासना करणे हे आपले कर्तव्य आहे असे राष्ट्रवाद सांगतो. त्यानंतरचा पुढचा गुण आहे बघा, समतेची भावना. तर राष्ट्रवादामुळे समतेची भावना निर्माण झालेली आहे. हा एक राष्ट्रवादाचा महत्त्वाचा गुण आहे. वसाहतवादाला, साम्राज्यवादाला दूर करण्यासाठी पारतंत्र्यामध्ये खितपत पडलेल्या लोकांनी जात, धर्म, वंश, लिंग, प्रांत इत्यादी कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांनी एकत्र येऊन आपण सर्वजण एक आहोत, आपापसातील असलेले लहान सहान मतभेद बाजूला ठेवून शोषण, अन्याय, अत्याचार, पिळवणूक करणाऱ्या साम्राज्यशाही विरुद्ध सर्वांनी संघटित होऊन लढले पाहिजे ही भावना जनतेमध्ये निर्माण झाली. त्यातूनच स्वतंत्र राष्ट्रराज्याचा उदय झाला. तसेच स्वतंत्र झालेल्या राज्यामध्येही समतेची भावना निर्माण झाली. त्याचबरोबर शेवटचा गुण आपला असं सांगता येईल की साम्राज्यवाद व वसाहतवादास विरोध. उदारमतवादी, प्रागतिक राष्ट्रवाद, साम्राज्यवाद, वसाहतवादाबरोबरच सर्वंकषवादालाही विरोध करतो. साम्राज्यवादी व्यवस्था नष्ट होऊन अनेक राष्ट्र स्वतंत्र झाली. त्या राष्ट्रांनी आपल्या स्वातंत्र्य अधिकार आणि हक्काप्रमाणेच इतरांचे स्वातंत्र्य अधिकार ही महत्त्वाचे मानले. या संदर्भात बर्जेस व इबेस्टिन यांचे मत असे आहे की राष्ट्रवाद ही मानवता, लोकशाही, समता, बंधुता या भावनांचा प्रसार करणारी महत्त्वाची राजकीय प्रक्रिया आहे. अशा पद्धतीने आपण राष्ट्रवादाचे हे गुण पाहिले आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादाचे काही दोषही आहेत. तर ते राष्ट्रवादाचे दोष आपल्याला पाहावे लागतील. नंबर 1 आहे संकुचित भावनेला चालना. तर राष्ट्रवादामुळे संकुचित भावनेला चालना मिळते. हा राष्ट्रवादाचा एक महत्त्वाचा दोष आहे. राष्ट्रवादामुळे लोकांमध्ये राष्ट्रप्रेमाची, राष्ट्रविकास, राष्ट्राची प्रगती, आपलेपणाची भावना निर्माण होते व इतर राष्ट्रांकडे दुर्लक्ष, परकेपणाची भावना निर्माण होते. यामुळे व्यक्तींमध्ये संकुचित भावना निर्माण होते. आंतरराष्ट्रीय सहकार्य, सहअस्तित्वाच्या धोरणाला अडथळा निर्माण होतो. या संदर्भात जॉन असे म्हणतात की देशप्रेमाच्या नावावर राष्ट्रवाद राज्याची पूजा करावयास व दुसऱ्या देशाचा द्वेष करावयास शिकवतो. अशा पद्धतीने राष्ट्रवादाचा पुढचा दोष आहे पहा, विश्वराज्याला अडथळा. तर जागतिक सरकार किंवा विश्वराज्याच्या निर्मितीतील सर्वात मुख्य अडथळा म्हणजे राष्ट्रवादाचा आहे. राष्ट्रवादाच्या विकासामुळे आंतरराष्ट्रीय सहकार्य, सहअस्तित्वाप्रमाणे विश्वराज्याच्या निर्मितीला अडथळा निर्माण होत आहे. राष्ट्रवादाची संकुचित भावना समाजातील नागरिकांमधून दूर झाल्याशिवाय विश्वराज्याची निर्मिती होऊ शकत नाही. त्यानंतरचा तिसरा दोष आहे बघा, साम्राज्यवादाला चालना. तर राष्ट्रवाद या विचारप्रणालीतील तिसरा दोष म्हणजे साम्राज्यवाद आणि वसाहतवादाला अप्रत्यक्षपणे प्रोत्साहनच मिळते. आक्रमक राष्ट्रवादाने प्रेरित झालेले प्रत्येक राष्ट्र
आपल्या राष्ट्राबद्दल प्रेम, आपुलकी, निष्ठा आणि त्यागाची भावना ठेवते. स्वदेश हितासमोर परदेश हिताला कमी महत्त्व देते. विस्तारवादाच्या नावावर इतर देशावर आक्रमण करून आपल्या देशाच्या सीमामध्ये वाढ करत असते. यामुळे इतर राष्ट्रांचे अस्तित्व धोक्यात येते. इतर राष्ट्रांचा विनाश होतो. स्वातंत्र्याचा ऱ्हास होतो. सहकार्याऐवजी संघर्ष, द्वेष आणि कटुतेची भावना निर्माण होते. हा एक महत्त्वाचा दोष आहे. यानंतरचा पुढचा दोष आहे बघा, जागतिक शांततेला अडथळा. तर आक्रमक किंवा प्रगतिवादी राष्ट्रवादामुळे जागतिक शांततेला व सुव्यवस्थेला अडथळा निर्माण होऊ शकतो. विस्तारवादाच्या धोरणाचा अवलंब केल्यामुळे बड्या राष्ट्रांमध्ये किंवा तुल्यबळ राष्ट्रांमध्ये साम्राज्य विस्तार करण्यामध्ये स्पर्धा लागते. त्यांच्यात तणाव, द्वेष निर्माण होऊन त्यांचे रूपांतर युद्धामध्ये होते. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील अनेक कारणांपैकी आक्रमक राष्ट्रवाद हे एक कारण होते. अशा युद्धसदृश परिस्थितीमध्ये प्रत्येक देश आपल्या सैन्यामध्ये, शस्त्रास्त्रांमध्ये वाढ करतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये तणावाचे वातावरण निर्माण होऊन शांतता, सहकार्य आणि स्थैर्य नष्ट होते. त्याचबरोबर पुढचा दोष आहे पहा, आंतरराष्ट्रीय संघटनेला अपयश. तर पहिल्या व दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रसंघ किंवा संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात आली होती. परंतु या जागतिक संघटनेला अपयश आले. या अपयशाचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे राष्ट्रवाद हेच आहे. प्रत्येक देश स्वराष्ट्रहिताच्या विकासाच्या दृष्टीनेच कार्य करू लागले तर इतर राष्ट्रांकडे मोठ्या प्रमाणामध्ये दुर्लक्ष होते. त्यानंतरचा दोष आहे बघा, व्यक्ती विकासाला अडथळा. आक्रमक किंवा अतिरेकी राष्ट्रवादामुळे व्यक्तीच्या विकासामध्ये, कल्याणामध्ये अडथळा निर्माण होतो. अतिरेकी राष्ट्रवाद व्यक्तीचे स्वातंत्र्य नष्ट करते. काही वेळा राष्ट्रविकासाच्या नावाखाली नागरिकांना त्याग करायलाही भाग पाडले जाते. आक्रमक राष्ट्रवादामध्ये व्यक्तीला स्वतंत्रपणे विचार करता येत नाही, स्वेच्छेप्रमाणे निर्णय घेता येत नाहीत. त्यामुळे व्यक्तीच्या विकासामध्ये अडथळे निर्माण होतात. यानंतरचा पुढचा दोष आहे बघा, लोकशाही व्यवस्थेला अडथळा. तर आक्रमक राष्ट्रवाद हा एकदम लोकशाहीच्या विरुद्ध आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, सहिष्णुता, मानवता इत्यादी लोकशाहीच्या नैतिक मूल्यांचा त्यामध्ये ऱ्हास होतो. आक्रमक राष्ट्रवाद साम्राज्यवाद, वसाहतवाद, हिंसा, क्रांती, जबरदस्ती इत्यादीचे समर्थन करतो. समानतेच्या तत्वाला विरोध करतो. तसेच व्यक्तिहित, व्यक्ती इच्छा त्यामध्ये नष्ट होतात. त्यामुळे लोकशाही शासन व्यवस्थेचा ऱ्हास होऊन एकाधिकारशाहीचा उदय होतो. त्यानंतरचा पुढचा दोष आहे बघा, व्यक्तिपूजेला चालना. तर लोकशाही व व्यक्तिपूजा परस्पर विरोधी गोष्टी आहेत. एकाचा उदय झाल्यास दुसऱ्याचा ऱ्हास किंवा एकाचा ऱ्हास झाल्यास दुसऱ्याचा उदय होतो. आक्रमक राष्ट्रवादामुळे लोकशाहीचा ऱ्हास होऊन एकाधिकारशाहीचा म्हणजे व्यक्तिपूजेचा उदय झाला. लोकशाहीमधूनच जर्मनीमध्ये हिटलरचा उदय झाला. जर्मनीमध्ये हिटलर तर इटलीमध्ये मुसोलिनी महापुरुष किंवा नायक ठरला. सर्व सत्ता त्यांनी आपल्या हातामध्ये केंद्रित केली. अशा प्रकारे आक्रमक राष्ट्रवादामधून व्यक्तिपूजेची सर्वंकष सत्तेची निर्मिती होते. त्यानंतर शेवटचा दोष आहे बघा, युद्धाला चालना. आक्रमक राष्ट्रवादामुळे ज्याप्रमाणे द्वेषाची भावना निर्माण होते त्याचप्रमाणे युद्धालाही चालना मिळते. अतिरेकी राष्ट्रवाद हा बळी तो कानपिळी किंवा मत्स्यन्याय या तत्वाप्रमाणे आहे. बलवान, ताकदवान राष्ट्र दुबळ्या राष्ट्रावर वर्चस्व निर्माण करतात. आपल्या देशाच्या सीमा यामध्ये वाढ करतात. दुबळ्या राष्ट्राचे शोषण, पिळवणूक, अन्याय, अत्याचार करतात. सीमा विस्तार करतात. यामुळे राष्ट्रामध्ये स्पर्धा सुरू होते. राष्ट्राच्या प्रतिष्ठेसाठी युद्धसज्जता, सैनिकीकरण, शस्त्रास्त्रांची निर्मिती केली जाते. पहिले व दुसरे महायुद्ध याच आक्रमक राष्ट्रवादाचे परिणाम आहेत. तसेच आशिया, आफ्रिका खंडातील भारत, पाकिस्तान, अरब, इस्रायल संघर्षाचाही याच्यामध्ये समावेश करता येईल. अशा प्रकारे वरील प्रकारे राष्ट्रवादावर दोष आहेत किंवा राष्ट्रवादावर मोठ्या प्रमाणात टीका जरी केली जात असली तरी मुळात राष्ट्रवादी भावना वाईट नाही. कारण ती स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, शांतता, सहकार्य इत्यादी नैतिक मूल्यावर आधारित आहे. परंतु ते कोण, कसे आणि कोठे कसा त्याचा वापर करतो याच्यावरही त्या राष्ट्रवादाची प्रासंगिकता आपल्याला समजून घेता येईल. तर अशा पद्धतीने आपण राष्ट्रवाद या प्रकरणाची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलेली आहे. धन्यवाद.